लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुणे शहरामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये छात्रों के गुंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घालण्यात आल्या। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेतच कार्यक्रम घेण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे, तर कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देण्यात येणार नाहीये। यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, गर्दीवर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही आयोजकांवर असणार आहे। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। थेट या कार्यक्रम स्थळावर आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आहेत। ज्ञानेश्वर, 30 अटी घालण्यात आलेल्या आहेत, त्या 30 अटी काय आहेत? आजच्या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? ज्ञानेश्वर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो विक्रांत, आवाज माझ्यापर्यंत तुमचा पोहोचतोय। यशोमती ताई आपल्यासोबत आहेत। ताई, आज जेव्हा हा सगळा कार्यक्रम होतोय, नियोजन सगळं झालेलं आहे, मात्र दुसरं महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांवर लाठीमार पोलिसांकडून करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्यावर काय? पोलिसांना तेवढंच करता येतंय, लेकरांना मारायचं, पिटायचं, गोंधळ घालायचा। खरं लेकरांच्या मनातलं ऐकायला राहुल गांधी येत आहेत आणि मोठ्या संख्येने येत आहेत। एकीकडे काल रात्री जो सगळा गोंधळ झाला त्यावर भाजपकडून खरं म्हणजे तक्रार दिली गेली आणि आपण बघितलं असेल तर नेत्यांची धावपळ सुरू आहे। विमानतळाकडे हे सगळे नेते निघालेले आहेत। राहुल गांधी विमानतळावर येणार आहेत अशा पद्धतीची माहिती असल्यामुळे सगळे जे नेते आहेत ते लगबगीनं आपण बघतो की विमानतळाकडे सध्या निघालेत आणि दुसरीकडे कार्यक्रमाची जी तयारी आहे ती या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि या सगळ्या आजच्या कार्यक्रमाला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आपण बघितलं असेल तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेत्यांसाठीची सगळी आसन व्यवस्था आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि म्युझिक कॉन्सर्टचा जो कार्यक्रम आहे त्याची सध्या या ठिकाणी रंगीत तालीम जी आहे ती या ठिकाणी सध्या सुरू आहे। राहुल गांधी साधारणपणे जेव्हा पुण्यात पोहोचतील तेव्हा हॉटेलवर ते काही काळ मुक्काम करणार आहेत याची माहिती मिळते आणि त्यानंतर ते या सगळ्या परिसरामध्ये दाखल होतील म्युझिक कॉन्सर्टचा कार्यक्रम संपल्यानंतर आणि त्यानंतर जो संवादाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरू होईल। आणि आपण बघितलं असेल तर शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि समानता या सगळ्या मुद्द्यांवरती आजचा राहुल गांधींचा जो संवादाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।